नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं सकाळी सकाळी अगदी मनपूर्वक स्वागत. आज आम्ही निघालो आहोत देवदर्शनासाठी. कुठे तर अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाकरिता. हा भला मोठा वृक्ष तुम्हाला दिसत आहे तर श्री स्वामी समर्थ वटवृक्ष नावाने हा प्रसिद्ध आहे. स्वामी महाराजांचा या वटवृक्षात वास आहे अशी सर्व भक्तांची मान्यता आहे आणि प्रत्येकाला त्याची प्रचिती ही आल्याशिवाय राहत नाही. मी पहिल्यांदाच अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाकरिता आले होते आणि खूप दिवसांची इच्छा माझी महाराजांनी पूर्ण केली होती. त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा ही खूप दिवसापासून होती आणि आज ती पूर्ण झालेली. दर्शन आम्ही घेतलं आणि थोडा वेळ महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणात आम्ही बसलो. मंदिराच्या प्रांगणातच समोरच्या बाजूला हा वटवृक्ष आहे आणि वटवृक्षाच्या छायेखालीच आम्ही बसलो. आता ह्या ठिकाणी जे आहे ते मंदिर सगळं वरती कव्हर करण्यात आलेलं आहे, म्हणजे छत बनवण्यात आलेली आहे आणि त्याला असं ग्रिल लावलेली आहे आणि त्याच्यावरून हा वटवृक्ष जो आहे तो वर वाढताना आपल्याला दिसतो आहे. समोरच्या बाजूलाच महाराजांची रुद्राक्ष जे आहेत त्यांनी बनवलेली ही प्रतिकात्मक अशी छवी आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा खूप छान असं वाटतं. इथं बघा महाराजांचा फोटो आहे आणि पुढे महाराज जे आहेत ते विठ्ठलाच्या रूपात साकारलेले आहेत. त्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला महाराजांची मूर्ती आहे. तर हे मंदिरं तसे बंद होते पण तिथं दर्शन घेता येत होतं आणि चोडप्पांचा हा वाडा आहे असं त्या ठिकाणी जाऊन आम्हाला कळलं. या ठिकाणाबद्दल तसं मला जास्त काही माहिती नव्हती कारण पहिल्यांदाच माझं जाणं होतं. चोळप्पांच्या विषयी स्वामी चरित्र सारामृत हे वाचन करीत असल्यामुळे कळलेलं की महाराजांचे ते मोठे भक्त होते. सर्वात आधी अक्कलकोटला आल्यावर महाराज चोळप्पांच्या घरी आलेत आणि खूप दिवस ते चोळप्पांच्या घरी होते. त्या ठिकाणी जेवण वगैरे घ्यायचेत. चोळप्पांचा हा वाडा आणि त्या ठिकाणी बघा वाड्यामध्ये देवांचे असे फोटो मस्त लावलेले आहेत आणि एकाच लाईनीत लावलेले आहेत. यावरून मला आमच्या घराची सुद्धा आठवण आली. माझं सासरचं जे जुनं घर होतं तर त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनेच फोटो लावलेले होते आणि त्यावरच आमची चर्चासुद्धा चालू होती. दर्शन करून आम्ही बाहेर आलो तर या ठिकाणी बुक स्टॉल होतं आणि त्या बुक स्टॉलवर महाराजांची सर्व प्रकारची पुस्तकं होती. स्वामी चरित्र सारामृत, गुरुचरित्र, तर दत्त बावणी, वेगवेगळ्या प्रकारचे जे पुस्तकं होते ते उपलब्ध होते. नित्यसेवेची पुस्तकं होती. तर आम्ही हनुमान चालिसाचं छोटंसं पुस्तक घेतलं कारण हनुमान चालिसाचं आधी जे पुस्तक होतं ते थोडं फाटलेलं होतं आमच्याकडे, म्हणजे त्याची पानं खूप खराब झालेली होती. म्हणून मग हनुमान चालिसाचं पुस्तक घेतलं. तशी बरीच पुस्तकं महाराजांची माझ्याकडे आहेत. तर इथं बरीचशी अशी दुकानं होती. एका दुकानावर पांढऱ्या मण्यांची माळ बघितली. हे मणी बघितले आणि बालपणाची आठवण झाली कारण अशा पद्धतीचे जे मणी होते त्यांची माळ लहानपणी आजी खूप घालायची मला. तिथं त्याची किंमत विचारली तर एक सर 1300 रुपयाला होती आणि त्यावेळेस ते खूप स्वस्त मिळायचेत. अगदी 5-10 रुपयाला माळ मिळायची. तर सगळीकडे दुकानांवर काय वस्तू होत्या ते बघितलं. काही वस्तू आवडल्या त्या घेतल्यात आणि अक्कलकोटच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था आहे तर त्या भागात तुळजाभवानी मातेचं सुद्धा अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि ह्या मंदिरात खूप शांतता अशी वाटत होती. अजिबात तिथं गर्दी वगैरे काही नव्हतं आणि असं निवांत दर्शन झालं की मनाला एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला येते. तर तुळजाभवानी जी आहे तुळजापूरची तर तिचं प्रतिकात्मक असं रूप त्या पद्धतीचं इथं मूर्ती स्थापन केलेली आहे आणि मंदिरावर कोरीव कामसुद्धा दगडांवर खूप छान केलेलं आहे. अक्कलकोटवरून दुपारी 2 वाजेला आम्ही निघालोत आणि त्यानंतर 2 तासांनी तुळजापूरची आई तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनाकरिता गेलोत. तर हे मंदिराचं महाद्वार आहे आणि महाद्वाराच्या ठिकाणी नवरात्रीच्या ज्या 9 देव्या असतात, देवींची जी 9 रूपं असतात तर त्यांची लाईटिंगमध्ये त्यांनी अशी प्रतिकृती साकारलेली होती आणि रात्रीच्या वेळेस हे खूप भारी वाटतं. आता दर्शनाकरिता आम्ही सगळेजण जात होतो.
तुळजापूरच्या देवीच्या मंदिरात बरीच गर्दी होती. मुखदर्शन घेण्यासाठी सुद्धा 2 ते 2.5 तास लागणार होते. म्हणून मग आम्ही बाहेर लाईव्ह दर्शन घेतलं. मंदिरात तसं दर्शन घेण्यासाठी वेळ नव्हता, कारण संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत आम्हाला घरी पोचायचं होतं. तर बाहेरूनच देवीचं लाईव्ह दर्शन जे चालू असतं ते घेतलं. आणि इथं बघा हे गोंधळी आहेत, तर त्या ठिकाणी पूजा वगैरे आपल्याला करून मिळते. देवीचे जे काही नैवेद्य वगैरे असतात, तर ते जर आपण घरून आणले नसतील तर या ठिकाणी ते स्वतः बनवून देतात. देवीला नेसवलेली ज्या साड्या असतात, नऊवार सहावार, तर या ठिकाणी त्या विकतसुद्धा मिळतात. तर कोणाला जर आवड असेल तर त्या देवीच्या साड्या इथून घेऊनसुद्धा जातात. देवीचे जे कुळाचार असतात तर ते मंदिरात न करता या ठिकाणी बाहेरच तशी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली असते. तर बाहेरच्या बाजूला त्यांनी देवीची मूर्ती आणि एक मोठा फोटो आहे, तर त्या ठिकाणीच देवीची आरती, कणकेचे दिवे असे बनवून आपण घेऊन जाऊ शकतो. आणि बाहेरच आपल्याला ती सगळी पूजाविधी जी आहे ती करावी लागते, कारण मध्ये भरपूर गर्दी असते आणि प्रत्येकाला दर्शन घ्यायचं असतं. खूप लांबून लांबून लोक येतात, म्हणून मग मध्ये अशा पद्धतीचे कुळाचार मंदिरात ते करू देत नाहीत. तर बाहेरच आपल्याला जे कणकेचे दिवे वगैरे असतात, नैवेद्य असतो, तो बाहेरच आपल्याला चढवायचा असतो. आई तुळजा भवानी माता की जय, कुलस्वामिनी जोगेश्वरी माता की जय.